रिअल नंबर मधलं काय करायचं आहे, हा जो नंबर आहे तो आपल्याला पीक्यू फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. नीट लक्ष द्या. आता पीक्यू फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना 0.666 आहे, रिकरिंग नंबर आहे हा सुद्धा, आणि हा सुद्धा रिकरिंग नंबर आहे. पहिली स्टेप काय करायची तुम्हाला, तर तुम्हाला इक्वेशन घ्यायचं आहे एक्स इज इक्वल टू 0.6 डॅश द्यायचे आहे, कारण तो रिकरिंग नंबर आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. सिमिलरली काय करा, एक्स इज इक्वल टू 30.219 हा रिकरिंग आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. ॲट अ टाइम 3 गणितं बघूया वेगवेगळी. सिमिलरली काय करायचं, एक्स इज इक्वल टू 0.37 डॅश द्या, कारण हा 37 हा नंबर रिकरिंग आहे, परत परत येतो. त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल. 0.6 नंतर पॉईंट नंतर डेसिमल किती आहे, एक डेसिमल असेल. जर 0.6 आहे डेसिमल पॉईंट नंतर, दशांश चिन्हानंतर जर एक अंक असेल, एकच अंक असेल, तर त्याला कितीने गुणायचं, 10ने गुणायचं. दशांश अंकानंतर समजा अशा पद्धतीचा 2 अंक असतील तर त्याला 100ने गुणायचं. आणि दशांश अंकानंतर समजा 3 अंक असतील, म्हणजे 1 पॉईंट, आता इथे आहे किती आहे 30.219, तर त्याला 1000ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. पण यांचा गुणाकार करत बसायचं नाही, उत्तर लगेच काढायचं. उत्तर कसं लगेच काढायचं, तर इथे 0.6 आहे, तर सिंपल एवढंच काम करायचं, ही जी 6 संख्या आहे ती दशांश चिन्हाच्या इकडे घ्यायची 6 पॉईंट, आणि ॲज इट इज ती संख्या तिथे लिहायची, म्हणजे 6.6. गणित करत बसायचं नाही. म्हणजेच बघा, हा 6 इकडे गेला तसाच तो तिकडे सुद्धा राहिला. सिमिलरली आपण ज्याही 100ने गुणतो त्याही हे 37 म्हणजे 37 उचलायचे आणि इकडे आणायचे, म्हणजे 37 इकडे आले आणि तिकडे सुद्धा काय राहतील, 37च राहतील. ॲज इट इज तसेच ठेवायचे. सिमिलरली आता इथे बघायचं, हे 219 इकडे जाणार, पण ऑलरेडी तिथे किती आहेत, 30 आहेत, तर 30 आहे तसेच लिहायचे. 219 इकडे आणायचे आणि इकडे काय करायचे, 219 दशांश चिन्हानंतर लिहायचं. म्हणजे इथं 30,219.219 अशी संख्या तयार झाली. म्हणजे हा जो आहे ना, हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे गुणाकाराचा. आता इथे लक्ष द्या. आता बघा इथे x इज इक्वल टू 0.6 आहे, म्हणजे आपल्याला कितीने गुणावं लागेल, 10ने दोन्ही बाजूला. तर मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 10, म्हणजे दोन्ही बाजूला आपण कितीने गुणू, 10ने गुणू. गुणाकार करताना सिंपल टेक्निक काय, 10 ब्रॅकेटमध्ये x इज इक्वल टू 0.6 हे ब्रॅकेट लिहा. इथे सुद्धा तसंच लिहायचं आहे, मल्टिप्लाइंग बोथ द साइड. आता बघावं लागेल, 3 संख्या आहेत म्हणजे 1000ने गुणावं लागेल, बाय बोथ द साइड कितीने गुणावं लागेल आपल्याला, 1000ने. तर 1000 लिहा आणि ब्रॅकेटमध्ये x इज इक्वल टू 30219 लिहा. सिमिलरली इकडे सुद्धा तसंच करणार. आता इथे 2 संख्या आहेत दशांश चिन्हानंतर, म्हणून आपण 100ने गुणणार. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय, शॉर्टकटमध्ये लिहितो किती, 100. म्हणजे 100 जर आपण असे लिहिले तर x इज इक्वल टू 0.37. आता उत्तर आपलं पटकन येतं. उत्तरासाठी काय करूया, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या 10ने ह्याला गुणा, ह्या 10ने ह्याला, 1000ने ह्याला, 1000ने ह्याला, सेम 100ने ह्याला, 100ने ह्याला. मी अगोदरच दाखवलेले त्या पद्धतीने उत्तर येईल. 10 गुणिले x 10x इज इक्वल टू 10 इंटू 0.6 6.6. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. सिमिलरली 100 इंटू एक्स 1000 इंटू एक्स 1000x, आणि ह्याला जर केलं तर 30 ॲज इट इज राहतील, 219 येतील, 0.219 ॲज इट इज तिथे राहतील, इक्वेशन नंबर 2 होईल. सिमिलरली इथे काय करायचं, 100x इज इक्वल टू 37.37, ह्याला इक्वेशन नंबर 2. म्हणजे पहिली आपण पायरी केली गुणाकाराची, आणि आता आपली दुसरी पायरी असेल कशाची, वजाबाकीची. आता करायची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. सगळ्यांचं करायचं सबट्रॅक्शन करायचं 1 and 2चं. सिमिलरली इथे सुद्धा काय करायचं, सबट्रॅक्टिंग करायचं 1 and 2चं. इथे सुद्धा सबट्रॅक्टिंग करायचं 1 and 2चं. सबट्रॅक्ट करताना मोठी संख्या वर ठेवा. आता मोठी संख्या आपल्याकडे वर कोणती आहे, तर 10x इज इक्वल टू 6.6. वजा कोणती संख्या करणार, पहिली. एक्सच्या खाली एक्स ठेवा, बरोबर चिन्ह खालीच्या बरोबर ठेवा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे. इथे दशांश चिन्ह 6.6 आहे, तर इथे 0.6 अशा पद्धतीने मांडणी करा. आडवी मांडणी जमत असेल तर आडवी मांडणी करा, शक्यतो उभी मांडणी केला तर तुम्हाला पटकन उत्तर मिळेल. इथे सुद्धा बघायचं आहे, मोठी संख्या कोणती आहे, 1000x बरोबर 3021 9.219.
आता इथे बघायचं आहे काय आहे, इथं एक्स आहे, एक्सच्या खाली एक्स बरोबर चिन्ह खालीच्या बरोबर. आता हे 30.219 आहे, तर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 219 लिहा आणि इथे किती लिहा, 30 लिहा. इथे तुम्हाला किती लिहावे लागतील, 30 लिहावे लागतील. इथे 30.219 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा आणि त्यांची काय करा, वजाबाकी करा. सिमिलरली इथं सुद्धा तेच होणार आहे. साईडला घेतो, इथे बघा 100x बरोबर 37.37 आणि छोटी संख्या कोणती आहे, x इज इक्वल टू 0.37. वजाबाकी केलात की तुमचं फायनल आन्सर मिळते लगेच. काय मिळणार फायनल आन्सर, हे 6 कॅन्सल होतील, इथे 6 राहतील. 10x मधून एक एक्स गेला, राहिला किती 9x, 9x. म्हणजेच तुम्हाला फायनल आन्सर काय मिळतं, हा गुणाकाराचा आहे, खाली गेला तर भागाकारात जाईल. x बरोबर 6/9. हे तुमचं PQ फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. ह्याला सुद्धा तुम्ही अजून शॉर्ट करू शकताय. कसं, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9, 2/3 हे तुमचं उत्तर होईल. इथे सुद्धा सेम तेच करायचं आहे. 219 वजा वजा कॅन्सल होतील. आता इथे काय करायचं आहे, 30,229 मधून किती घालवायचे आहेत, 30 घालवायचे आहेत. तो वजाबाकी करायची आहे. 9चे काय राहतील, इथे 9 राहतील, इथे काय गरजच नाही, 0 राहतो. आता बघा 1 मधून 3 जाणार नाही, वजाबाकी करा, किती राहील 11. म्हणजे 11 म्हणजे इथे किती राहील 1. आता मला सांगा 11तून 3 गेले, राहिले किती 9, किती 8 राहिले, किती राहिले 8 राहिले. इथं 1 राहिला, इथे 0, इथे 3, इथे किती 999 x बरोबर. म्हणजे याचं फायनल तुम्हाला उत्तर काय मिळतं, तर 30189 डिवायडेड बाय 999 हे तुम्हाला काय मिळते, PQ फॉर्म मिळतो. सिमिलरली ह्याचं उत्तर हे 37 कॅन्सल करून टाका, 37 ॲज इट इज खाली येतील. 100 मधून x गेला तर 99x राहिले, म्हणजे x बरोबर 37/99. अशा पद्धतीने PQ फॉर्म तुम्ही काय करू शकता, सोडू शकता इझी. समजलं, 3 गणितं तुम्हाला दाखवलेली आहेत.